नमस्कार मंडळी. पावसाळा सुरू झाला की आपल्या गावाकडच्या रानात निसर्गाचा मोठा खजिना मोकळा होतो. आज आपण अशाच एका दुर्मिळ आणि औषधी रानभाजीच्या शोधात निघालोय, जी वर्षातून फक्त एकदाच, तीही पहिल्या पावसाळ्यात मिळते. आणि ती म्हणजे शेवळी. हिला इंग्रजीत ड्रॅगन स्टाल्क याम किंवा जंगली सुरण असेही म्हणतात. ही भाजी पूर्णपणे नैसर्गिक आहे. हिच्यावर कोणतेही खत किंवा केमिकल नसतं. चला तर बघूया मग आपल्याला किती शेवले मिळतात. आईला खूप शेवली भेटायला लागलेल्या आहेत, मिळायला लागलेल्या आहेत. तर चला बघू किती भेटली आईला शेवली. इथे मला पण एक शेवला मिळाला आहे. चला त्याला काढायला जमतच नाहीये. आई आली, काढून द्यायला लागली शेवला. अजून एक शेवला भेटलाय मला. हे बघा कसं आहे, मस्त मोठा झालेला शेवला आहे. हा बघा, ही बघा किती आता शेवली निघायला लागलेत. 2 दिवस झाले पाऊस पडलाय. तर भरपूर ठिकाणी आहेत. शेवली शोधायला पण व्यवस्थित बघितल्या तेव्हाच दिसतात ती, नाही तर आपण ते समोरून जाऊ. एकदम छोटी छोटी आणि त्यांचा कलर पण अगदी मातीसारखाच आहे. हे बघा, तिथे पण भरपूर आहेत. आई तिथे काढायला लागली शेवली. हा मावळलेला शेवला आहे. ही बघा, ही लोत आहे. लोत आणि शेवली हे 2 प्रकारचे असतात. या वर्षी जर लोत आली तर पुढच्या वर्षी इथे शेवली येतील. ही बघा, ही लोत आहे. ही शेवल्यासारखीच असते, पण असं याच्यात झाडसारखा उगवते, त्याला लोत बोलतात. हा बघा, हा आहे कोसमांचा झाड. कोसम, जे आंबट गोड लागतात ते. ही आहे कोसबा. हा आतमधला भाग खातात, त्याच्या आतमध्ये अजून एक बी असते. हे आंबट गोड लागतात, याला कोसबा बोलतात. हे रानातले वेलं हे फोडून खाल्लं का माजून पडतं माणूस. त्या लवकर 3-4 तास उठ नाही. आज आम्हाला एवढी शेवली मिळाली. या शेवल्यांची भाजी कशी करतात ते बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.